शांती. आज 2/1/2020 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबांच्या श्रीमतचा आदर ठेवणे म्हणजे मुरली कधीच न चुकवणे, प्रत्येक आज्ञेचे पालन करणे. प्रश्न आहे, मुलांना कोणी विचारले की कसे आहात, तर तुम्हाला नशेने कोणते उत्तर द्यायला पाहिजे? उत्तर, तुम्ही म्हणा की काळजी होती पार ब्रह्ममध्ये राहणाऱ्याला भेटण्याची. आता ते भेटले आहेत, बाकी काय पाहिजे? जे प्राप्त करायचे होते ते प्राप्त झाले. तुम्हा मुलांना कोणत्याच गोष्टीची काळजी नाही. तुम्हाला बाबांनी आपले बनवले, तुमच्या मस्तकावर ताज ठेवला, मग काळजी कोणत्या गोष्टीची? ओम शांती. बाबा समजावतात, मुलांच्या बुद्धीमध्ये जरूर असेल की बाबा पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सर्वोच्च गुरु पण आहेत. याच आठवणीमध्ये जरूर असतील. ही आठवण कधी कोणी शिकवू शकत नाहीत. बाबाच प्रत्येक कल्पामध्ये येऊन शिकवतात. तेच ज्ञानाचे सागर पतित पावन आहेत. ते पिता आहेत, शिक्षक आहेत आणि गुरु पण आहेत. आता हे समजावले जाते जेव्हा ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. मुलं जरी समजत असतील परंतु शिवपित्यालाच विसरतात. मग शिक्षक गुरु कसे लक्षात राहतील? माया खूप प्रबळ आहे, जी तिन्ही रूपामध्ये महिमा असून सुद्धा तिघांनाही विसरायला लावते. एवढी सर्व शक्तिवान आहे. मुलं पण लिहितात, बाबा आम्ही विसरतो. माया अशा प्रकारे प्रबळ आहे. विश्वनाटकानुसार खूप सहज आहे. मुलं समजतात की असे दुसरे कोणी असू शकत नाहीत. तेच बाबा, शिक्षक आणि सद्गुरू अगदी सत्य आहेत. यामध्ये थापा मारण्याची कोणती गोष्टच नाही. मनातून समजून घ्यायची आहे, परंतु माया विसरायला लावते. मुलं म्हणतात, बाबा आम्ही हरलो, तर पावलामध्ये पदम कसे जमा होतील? देवतांनाच कमळ फुलाची चिन्ह दाखवतात, सर्वांना तर देऊ शकत नाहीत. हे तर ईश्वराचे शिक्षण आहे, मनुष्याचे नाही. मनुष्यांचे शिक्षण कधी असू शकत नाही. जरी देवतांची महिमा केली जाते परंतु तरीही सर्वोच्च एक शिवपिताच आहेत. देवतांचा मोठेपणा काय आहे? आज गदाई तर उद्या राजाई. आता तुम्ही लक्ष्मी नारायणासारखे बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुम्ही जाणता यामध्ये खूप नापास होतात. तेवढेच शिक्षण घेतात जेवढे कल्पापूर्वी पास झाले होते. खरे पाहता ज्ञान खूप सहज आहे, परंतु माया विसरायला लावते. बाबा म्हणतात, आपली दिनचर्या लिहा, चार्ट लिहा, परंतु लिहू शकत नाहीत. किती दिवस लिहिणार? जरी लिहितात, तपासतात, तास 2 तास आठवणीमध्ये राहिलो, ते पण त्यांनाच माहिती होते जे बाबांच्या श्रीमताचे आचरण करतात. बाबा तर समजावतील ना. त्या बिचाऱ्यांना लाज वाटत असेल, नाही तर श्रीमतानुसार चालायला पाहिजे. परंतु 2% मुलंच दिनचर्या लिहित असतील. मुलांना श्रीमतची तेवढी कदर नाही. मुरली मिळून पण वाचत नाहीत. मनामध्ये जरूर येते की बाबा तर सत्यच सांगतात. आपणच जर मुरली वाचत नाहीत तर बाकी दुसऱ्यांना काय समजावून सांगणार? मुरली चालवत असताना मध्येच बाबांनी आठवणीची यात्रा करवली. ओम शांती. आत्मिक पिता मुलांना समजावतात. मुलं हे तर समजतात की बरोबर आपण आत्मा आहोत. आपल्याला परमपिता परमात्मा शिकवतात. बाकी काय म्हणतात की माझी आठवण करा तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. यामध्ये शिवपिता पण आले, शिक्षक आणि शिकवणारे पण आले आणि सद्गती दाता पण आले. अगदी थोड्या अक्षरांमध्ये संपूर्ण ज्ञान येऊन जाते. इथे तुम्ही उजळणी करण्यासाठी येता, म्हणजे ज्ञान रिवाईज करण्यासाठी येता. बाबा पण समजतात
कारण तुम्ही स्वतः म्हणता की आम्ही विसरतो, म्हणून इथे रिवाईज करण्यासाठी येतो. जरी कोणी इथे राहतात तरी सुद्धा रिवाईज करत नाहीत. त्यांच्या भाग्यातच नाही. बाबा तर पुरुषार्थ करवतात. पुरुषार्थ करवणारे तर एक बाबाच आहेत. यामध्ये कोणा एकाकडेच विशेष लक्ष देऊ शकत नाहीत. हे विशेष कोण्या एकासाठीच शिक्षण नाही. त्या शिक्षणामध्ये तर खास शिकवण्यासाठी शिक्षकांना बोलावतात. हे तर भाग्य बनवण्यासाठी सर्वांना शिकवतात. प्रत्येकाला किती वेगळे शिकवणार? असंख्य मुलं आहेत. त्या शिक्षणामध्ये कोण्या मोठ्या माणसाचा मुलगा असेल तर त्यांना खास शिक्षण देतात. ते जाणतात की हे तर बुद्धू आहेत, म्हणून त्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी लायक बनवतात. बाबा तर तसे करत नाहीत. बाबा तर सर्वांना एकसारखेच शिकवतात. ते तर असे होईल की शिक्षकाने विशेष एक्स्ट्रा पुरुषार्थ करवून घेणे. बाबा तर विशेष कोणाला वेगळ्या प्रकारचे खास शिक्षण देत नाहीत. विशेष शिक्षण म्हणजे शिक्षक काही कृपा करतील. तसे पाहिले तर जरी ते लोक पैसे घेतात, खास वेळ काढून शिकवतात, त्यामुळे ते जास्त शिकून हुशार बनतात. इथे तर जास्त काही शिकवण्याची गोष्टच नाही. बाबांची तर तशी गोष्टच नाही. एकच महामंत्र मन मना भवचा देतात. आठवणीद्वारे काय होते हे तर मुलं समजतात. बाबाच पतित पावन आहेत. तुम्ही जाणता की बाबांची आठवण केल्यानेच पावन बनणार. आता तुम्हा मुलांना ज्ञान आहे की जेवढी आठवण करणार तेवढे पावन बनणार. कमी आठवण करणार तर कमी पावन बनणार. तर तुम्हा मुलांच्या पुरुषार्थावर सर्व काही आधारित आहे. बेहद बाबांची आठवण करून आपल्याला लक्ष्मी नारायणासारखे बनायचे आहे. त्यांची महिमा तर प्रत्येकजण जाणतात. असे म्हणतात की तुम्ही पुण्य आत्मा आहात, आम्ही पाप आत्मे आहोत. अनेक मंदिरं आहेत, तिथे काय करण्यासाठी जातात? दर्शन केल्याने तर काहीच फायदा होत नाही. एकमेकांना पाहून जातात, बस दर्शन करण्यासाठी येतात. अमुक यात्रेला गेले, मग आपण पण जाऊन यावे. याद्वारे काय होणार? काहीच फायदा नाही. तुम्ही मुलांनी पण यात्रा केल्या आहेत. जसे सण इत्यादी साजरे करतात, तसेच यात्रेला सुद्धा एक सण उत्सव समजतात. आता तुम्ही आठवणीच्या यात्रेला पण एक सण किंवा उत्सव समजता. तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये राहता. अक्षर एकच आहे, मन मना भव. ही तुमची यात्रा अनादी आहे. ते पण म्हणतात की आम्ही यात्रा तर अनादी करत आलो आहोत, परंतु तुम्ही आता ज्ञानसहित म्हणता की आम्ही प्रत्येक कल्पामध्ये यात्रा करत आलो. बाबाच येऊन ही यात्रा शिकवतात. ती चारधामची यात्रा तर जन्मोजन्मी करत आले. बेहदची बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनणार. असे तर कधीच कोणी सांगितले नाही की यात्रेद्वारे तुम्ही पावन बनणार. मनुष्य यात्रेला जातात तर त्यावेळी पावन राहतात. आजकाल तर तिथे पण खराब झाले आहेत, पावन राहत नाहीत. या आत्मिक यात्रेची कोणालाच माहिती नाही. आता तुम्हाला बाबांनी सांगितले आहे, ही आठवणीची यात्रा अगदी सत्य आहे. ते यात्रेचे चक्र लावतात आणि जसेच्या तसेच राहतात. चक्र लावत राहतात. जसे वास्को दी गामाने सृष्टीचे चक्र लावले, तसेच हे पण चक्र लावत राहतात. गायन सुद्धा आहे, चहू बाजूला जाऊन आले तरी पण ईश्वरापासून दूरच राहिले. भक्ती मार्गामध्ये तर कोणी भेटवू शकत नाहीत. ईश्वर कोणालाच भेटले नाही, ईश्वरापासून दूरच राहिले. तीर्थयात्रा करून परत घरी येऊन 5 विकारांमध्ये जातात, म्हणून त्या सर्व खोट्या यात्रा आहेत. आता तुम्ही मुलं जाणता, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, जेव्हा बाबा आले आहेत. एक दिवस सर्वजण जाणतील की बाबा आले आहेत. ईश्वर शेवटी भेटतील, परंतु कसे हे तर कोणी जाणत नाहीत. हे तर गोड मुलंच जाणतात की आपण श्रीमतावर भारताला पुन्हा स्वर्ग बनवतो.
भारताचेच तुम्ही नाव घेणार, त्यावेळी दुसरा कोणता धर्म नसतो, संपूर्ण विश्व पवित्र बनते. आता अनेक धर्म आहेत. बाबा येऊन तुम्हाला संपूर्ण झाडाची स्मृती करून देतात. तुम्हीच देवता होते, पुन्हा क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र बनले. आता तुम्हीच ब्राह्मण बनले आहात. असा हा आपणच म्हणजे हमसोचा अर्थ खूप सहज समजावतात. ओमचा अर्थ मी आत्मा आहे. मग आपण आत्मे चक्र लावतो. ते तर म्हणतात की आम्ही आत्माच परमात्मा आणि परमात्माच आत्मा आहे. एक पण नाहीत ज्यांना हमसोचा अर्थ माहीत असेल. तर बाबा म्हणतात हा मंत्र आहे, ह्याला नेहमी आठवणीत ठेवायला पाहिजे. चक्रबुद्धीमध्ये नसेल तर चक्रवर्ती राजा कसे बनणार? आता आपण ब्राह्मण आहोत, नंतर आपणच देवता बनणार. हे तुम्ही कोणालाही जाऊन विचारा तर कोणीच सांगू शकणार नाहीत. ते तर 84 जन्मांचा अर्थ पण समजत नाहीत. भारताची प्रगती आणि अधोगतीचे गायन आहे. हे ठीक आहे. सतोप्रधान, सतो रजो तमो, सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्यवंशी. आता तुम्हा मुलांना सर्व काही माहीत झाले आहे. बीजरूप बाबांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते. ते या चक्रामध्ये येत नाहीत. असे नाही की आपणच जीवात्मा आणि परमात्मा बनतो, नाही. बाबा आपल्यासारखे ज्ञान संपन्न बनवतात, आपल्यासारखे ईश्वर बनवत नाहीत. या गोष्टींना चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे, तेव्हाच बुद्धीमध्ये चक्र चालू शकणार. याचे नाव स्वदर्शन चक्र ठेवले आहे. तुम्ही बुद्धीद्वारे समजू शकता आपण कसे 84च्या चक्रामध्ये येतो. यामध्ये सर्व काही येते. वेळ पण येतो, वर्ण पण येतात आणि वंशावली पण येते. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे संपूर्ण ज्ञान असायला पाहिजे. ज्ञानाद्वारेच उच्च पदाची प्राप्ती होते. ज्ञान असेल तर दुसऱ्यांना पण देऊ शकणार. इथे कोणाकडून परीक्षेचा पेपर इत्यादी लिहून घेतले जात नाही. त्या शाळेमध्ये जेव्हा परीक्षा असते तर परीक्षा पेपर विदेशातून येतात. जे विदेशात शिक्षण घेत असतील त्यांना तर त्याचा परिणाम तिथेच माहिती होतो. त्यांच्यामध्ये कोणी मोठा शैक्षणिक अधिकारी असेल तर त्या पेपरची तपासणी करत राहतील. तुमच्या परीक्षा पेपरची तपासणी कोण करणार? तुम्ही स्वतःच करणार. स्वतःला जे पाहिजे ते बनवू शकता. पुरुषार्थाद्वारे जे पाहिजे ते पद बाबांकडून घेऊ शकता. प्रदर्शनी इत्यादींमध्ये मुलं विचारतात की काय बनणार? देवता बनणार का वकील बनणार का अजून काही बनणार? जेवढी बाबांची आठवण करणार, सेवा करणार, तेवढे फळ मिळणार. जे चांगल्या प्रकारे बाबांची आठवण करतात ते समजतात की आपल्याला सेवा पण करायची आहे, प्रजा पण बनवायची आहे. राजधानी स्थापन होत आहे तर त्यामध्ये सर्व काही पाहिजे. तिथे वजीर नसतात. वजीराची आवश्यकता त्यांनाच असते ज्यांना अक्कल कमी असते. तुम्हाला तर तिथे मत घेण्याची आवश्यकताच राहत नाही. बाबांकडे स्थूल गोष्टींचे मत घेण्यासाठी येतात. पैशाचे काय करायचे, धंदा कसा करायचा? तर बाबा म्हणतात या दुनियेच्या गोष्टी बाबांजवळ घेऊन येऊ नका. फक्त कोणी नाराज होऊ नये म्हणून बाबा काहीतरी सांगतात. परंतु बाबा म्हणतात हे काही माझे काम नाही. माझा तर ईश्वरीय धंदा आहे मार्ग दाखवण्याचा. तुम्ही विश्वाचे मालक कसे बनणार? तुम्हाला श्रीमत मिळाली आहे, बाकी सर्व आसुरी मत आहे. सतयुगामध्ये श्रीमत आहे आणि कलियुगामध्ये आसुरी मत आहे. तिथे सुखधाम आहे. तिथे असे म्हणणार नाही की आनंदी आहात, तुमची तब्येत कशी आहे, असे अक्षर तिथे नसतात. इथे विचारले जाते काही कष्ट तर नाहीत, तब्येत ठीक आहे ना? यामध्ये खूप गोष्टी येतात. स्वर्गामध्ये दुःखच नसते जे असे काही विचारतील. ही दुःखाची दुनिया आहे. खरे पाहता तुम्हाला कोणी विचारू शकत नाहीत. जरी माया विकारात घेऊन जाणारी असेल तरी पण बाबा भेटले आहेत ना. तुम्ही म्हणणार की तुम्ही असे काय विचारत आहात?
आम्ही तर ईश्वराची मुलं आहोत, आम्हाला तुम्ही कसे आहात हे का विचारता? काळजी होती पारब्रह्ममध्ये राहणाऱ्या बाबांना भेटण्याची. आता ते बाबा भेटले आहेत, मग कोणत्या गोष्टीची काळजी करायची? हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण कोणाची मुलं आहोत. हे पण बुद्धीमध्ये ज्ञान आहे की जेव्हा आपण पावन बनणार तेव्हा युद्ध सुरू होणार. जेव्हा पण तुम्हाला कोणी विचारेल की तुम्ही कसे आहात, तर तुम्ही सांगा, आम्ही तर नेहमी आनंदी असतो. आजारी असलो तरी पण बाबांच्या आठवणीत असतो. तुम्ही स्वर्गापेक्षा पण जास्त आनंदी इथे आहात. जेव्हा स्वर्गाचे राज्यभाग्य देणारे बाबा मिळाले आहेत, जे आपल्याला एवढे लायक बनवतात, तर मग आपल्याला कसली काळजी? ईश्वराच्या मुलांना कोणती काळजी असेल? तिथे देवतांना पण कोणती काळजी नसते. देवतांपेक्षा मोठे तर ईश्वर आहेत ना, मग ईश्वरीय मुलांना कोणती काळजी असू शकते? बाबा आम्हाला शिकवतात. बाबा आपले शिक्षक सद्गुरू आहेत. बाबांनी आमच्या मस्तकावर ताज ठेवला आहे, आम्ही ताजधारी बनतो. तुम्ही जाणता की तुम्हाला विश्वाचा ताज कसा मिळतो. बाबा ताज देत नाहीत. हे पण तुम्ही जाणता की सतयुगामध्ये पिता आपल्या मुलांना ताज देतात. त्याला इंग्रजीमध्ये क्राऊन प्रिन्स, ताजधारी राजकुमार असे म्हणतात. इथे जोपर्यंत पित्याचा ताज मुलांना मिळतो तोपर्यंत मुलांना उत्सुकता असते की कुठे पित्याचा मृत्यू होईल तर ताज आपल्याला प्राप्त होईल. त्यांची इच्छा असते राजकुमारापासून महाराजा बनावे. सतयुगामध्ये तर अशा गोष्टी नसतात. आपल्या वेळेनुसार, कायद्यानुसार पिता मुलांना ताज देऊन स्वतः किनारा करतात. तिथे वानप्रस्थाची चर्चा होत नाही. मुलांना महल इत्यादी बनवून देतात. सर्व काही आशा पूर्ण होतात. तुम्ही समजू शकता की सतयुगामध्ये भरपूर सुख आहे. प्रत्यक्षात सर्व सुख तेव्हाच मिळणार जेव्हा आपण तिथे जाणार. ते तुम्ही जाणू शकता की स्वर्गामध्ये काय होणार. एक देह सोडून मग कुठे जाणार? आता तुम्हाला प्रत्यक्षात बाबा शिकवत आहेत. तुम्ही जाणता आपण खरोखर स्वर्गामध्ये जाणार. ते तर म्हणतात की आम्ही स्वर्गामध्ये जातो. याची माहिती पण नाही की स्वर्ग कशाला म्हणतात. जन्मोजन्मी अज्ञानाच्याच गोष्टी ऐकत आले. आता बाबा तुम्हाला सत्य गोष्टी ऐकवतात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, नेहमी खुश राहण्यासाठी बाबांच्या आठवणीत राहायचे आहे. शिक्षणाद्वारे आपल्या मस्तकावर राज्याचा ताज ठेवायचा आहे. दुसरा सारांश, श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवण्याची सेवा करायची आहे. नेहमी श्रीमताचा आदर ठेवायचा आहे. आजचे वरदान आहे, बाबांसोबत कनेक्शन आणि रिलेशनद्वारे मनसा शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण पाहणारे सूक्ष्म सेवाधारी भव. विस्तार आहे, जसे वाणीची शक्ती किंवा कर्माच्या शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण दिसून येते, तसेच सर्वात शक्तिशाली शांतीच्या शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण पाहण्यासाठी बापदादांसोबत निरंतर स्पष्ट कनेक्शन आणि रिलेशन असावे. यालाच योगबळ म्हटले जाते. असे योगबळ असणारे आत्मे दूर राहून सुद्धा आत्म्याला सन्मुखचा अनुभव करवू शकतात. आत्म्यांचे आव्हान करून त्यांना परिवर्तित करू शकतात. हीच सूक्ष्म सेवा आहे. यासाठी एकाग्रतेच्या शक्तीला वाढवा. आजचे बोधवाक्य आहे, आपल्या सर्व खजान्यांना सफल करणारेच महादानी आत्मा आहेत. ओम शांती.